पुष्पा, अगं काय विचारतोय मी? काय तुम्हाला काही एकदा हाक मारल्यानंतर ऐकूच येत नाही का काय ग? आता तुमच्या हाकेला ओदायचीच कामं करते मी. तू किती कामाची आहेस ती माहितीये मला. आधी मला माझा टावेल शोधून दे. तुम्हीच ठेवला असेल कुठतरी, बघा नीट. हे घ्या, जरा डोळा नीट उघडा ठेवून बघत जावा. उगाच आहेत माणसं हाताखाली म्हणून राब राब राबत जाऊ नका. आता परत सुरू होऊ नको तू बाई. काल रात्रीचा भात परतून ठेवलाय, नाश्ता करून जावा, नाहीतर परत उगा रानात नाल्यावर भूक भूक करत. हो. आता हिला काय झालं रे? काय व्हायचंय तिला? तशीच आहे ती. आणि तुला काय एवढं झालं धाप लागायला? हा, फुलं आणायला काय डोंगरावर गेली होतीस का काय? अरे डोंगराव कुठली जात्या? मग त्या नलीकडे गेली होती. काय बाई, त्या नलीच्या दारातलं कुत्रं हाय, वसकन अंगाव येते बघ. देवाला फुलं पण नीट काढून झाली नाहीत बघ. लय जवळ जाऊ नकोस त्याच्या, नाहीतर 14 इंजेक्शन घ्यायला लागतील. हे गप, काय तर अपिशाने बोल नकस. ते पोरा, अरे तू कुठं चाललंयस आता शायनिंग मारायला? हा, मटणाच्या दुकानात. मटण कशाला? मी काल शेवगा तोडून आणलं की रानातून. समधी कालवण्याची बी तयारी झाली आता. मामी, आज शेवगा नको, आज मटणच करू. अरे कशाला मटण? असू देत, काम झालंय आता माझं, म्हणून मटण. आणि राहुल आणि विक्रम दोघांना बी जेवायला बोलवतो. कसलं काम झालं? काल भरले ना पैसे, झालं आता आर्मीत भरतीचं काम. मला आधी सांगायचं ना मटण करायचंय ते आज. कशी तयारी करून ठेवली असती मी. एकतर घरात मसाल्याचं काही नाही, खोबरं राहू द्या, साधा आलं कोथिंबीर काही नाही, आणि मन मटण करा. मामी, तुम्ही नका काळजी करू, काय आणायचं असेल तर मी आणतो. आणि हे बघ, ती मटण आणताना वजिडी आण नकोस. जरा चांगलं चाप बघून आण. हो, चांगले नळे पण आणवायचं. अरे तुमच्या पोरांनाच आवडतं. आणि कसं आहे, रश्श्याला पण चव येते जरा चांगली. अजून काय? सुट्टा बी आणखी खायला. हो, जा बाबा, आण जा. येऊ गणेशजी. अरे बघ, ती मसाल्याचं जरा आलं कोथिंबीर मिरच्या ती बी बघ. काय कर, जाताना आप्पांच्या दुकानातच जा, आणि येताना घेऊन येते. अगं जी आणतो सगळं, नो काळजी करू. आजा, अरे पैसे घेऊन जा की. नाही आज माझ्याकडं. आता हाताला पैसे लागलेत म्हणजे कशाला गरज पडते? विचारलात का कुठून पैसे आणलेत ती? हे तू जा, घरातलं बघ. तुला पण ना 1000 चौकशी करायला लागतात बघ. आणि त्या जेडीचं आवरून झालं असलं ना तर तिला पण जरा हाताशी घे, बघ जा घरातलं. जीजे, अगं पण बरोबर आहे की तिचं. तू नका तिची बाजू घेऊस. गप खा आणि रानात जा. मी पण घेते देवपूजा करून. वा भैया वा, क्या आयडा निकाली टोले नाक्याची. अहो लय मजा येते. हा भैया, टोले नाक्यामुळं बाहेर गावातलं एक पोरग गावात यायची डेअरिंग करत नाही. नाहीतर काय, पहिल्यांदा आव जाव गाव तुम्हाला होता, पण आता तसं चालायचं नाही. हा नाहीच चलेंगा. अहो परवा वाडीतल्या 2 पोरांना असं हाणलंय की आता दुसऱ्या गावात एसटीनं जाताना पण खिडकीतनं बाहेरून विचारतात काय जाऊ काय म्हणून. जमा बेस्ट, गुड गॉन गॉन. थँक्यू भैया, थँक्यू. काय थँक्यू? काल ते 4 पोरांना मारले ते. कुणाला मारलं? अहो भैया,
अहो उसकी तो लंबी स्टोरीच आहे. अहो लय मजा आली. हा. 4 पोरं आलती गावात गाडीतनं. मी विचारलं कुठं चाललाय, तर म्हणतात कसं पोरगी बघायला चाललोय. हा. ए असा हाणला की खायचं आणि जायचं मुश्किलच झालं असेल त्यांचं. जमे, तुला काय अक्कल? हा, नुसतं हाणून सोडून दिला वे. डांबून ठेवायचं ना, उलट टांगायचं, खाल्ल्या मिरची धुरी द्यायची. अहो भैया, लग्नासाठी पोरगी बघायला आले होते ते. काय? हो, जाधवांच्या पोरीचं स्थळ होतं. त्याला ह्यांनी रस्त्याने पळवून पळवून हाणला. त्यातला नवरा कोण आणि भावरा कोण हेच ओळखू ना. आयुष्यात लग्नच करणार नाही असं म्हणालंय ते पोरग. आणि बिचारी गाडी ठेवून पळाल्यात, ते अजून माघारी आलीच नाही. कसं होणार आहे जम्याचं? मला टेन्शनच आले. अरे अशानं गावातल्या पोरीचे लग्न कसे होणार? व्हॉट सेन्सेस? भैया, सेन्सेस नाही, नॉनसेन्स म्हणजे मूर्ख. भैया अहो त्याने आधी सांगायला पाहिजे होतं ना. अरे नॉनसेन्स जम्या, तू विचारलं का नाही आधी? अहो भैया मी विचारलं तेव्हा तोंड वर करून सांगतात पोरगी बघायला आलोय म्हणून. मग एकाला खिडकीतनं बाहेर ओढूनच हाणला. जम्या खिडकीतनं वडून? हा, त्या पोरांना हुडका. त्या जाधवाचं प्रकरण तिथंच मिटून टाका. गावात काही चर्चा नाही झाली पाहिजे. शीतलला कळलं तर इम्प्रेशन डाऊन होईल माझं. भैया अहो टेन्शन नॉट, वो गाडी लेने आएंगे ना तेव्हा लगीनच लावून पाठवू. There you are. काय फौजी, लय खुशीत? काय काम झालं काय? हो झालं की काम. पैसे दिले, सगळं झालं. आता पोस्ट निघालच. हा बेस्ट. काम झालं ना मग ओकेच. भैया तुझ्यामुळे झालं बरं का सगळं. आता जसं पगार होईल तसं मी पैसे देतो. परत तवर दागिनं तेवढं. कोण बोललं? हा, पैशाचं कोण बोललं? तू बोलला? तू कोण बोललंय? तू ना उगाच टेन्शन घेतो लागा. हा, दागिने जसे तुझ्याकडे सेफ होते ना तसेच माझ्याकडे. तू आपले 2 फोटो दे टॅलेंटला. फोटो कशासाठी? तू जर का उद्या पळून बिळून गेला, माझे पैसे बुडवले, तर भावपूर्ण श्रद्धांजलीचा फ्लेक्स नको लावायला. हा, जोक केला. अरे जोक केला. तू आर्मीत भरती झाल्यावर अभिनंदनाचा फ्लेक्स नको का लावायला? हा, चांगले दे स्माइल प्लीज वाले. चांगलेत ना टॅलेंट? चांगलाय भैया. बरं भैया येऊ का? जरा एक काम आहे. हा ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय? पार्टी द्यायची. हा देतो की. हा येऊ का? हा.